आज महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा विचारला जातोय की पवारांच्या कुटुंबाचं राजकारण खरंच संपलं आहे का? पण गेल्या काही महिन्यांच्या घडामोडींवर नजर टाकली तर चित्र अगदी उलटं दिसत आहे। शरद पवार आणि अजित पवार हेच खरे किंग मेकर ठरतात। विधानसभा निवडणुकीनंतर सुमारे महिन्याभरानेच अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली। 2024 मध्ये अजित पवारांनी खुलेआम बंड केल्यानंतर ही पहिलीच भेट ठरली होती। अगदी त्या दिवशीच दिल्लीमध्ये अमित शहा यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतली होती आणि या दिवसापासून तर आजपर्यंत शरद पवार आणि अजित पवार यांच्या तब्बल 12 भेटी झालेल्या आहे। कधी सार्वजनिक तर कधी बंद दाराआड तर कधी संपूर्ण कुटुंबासह। म्हणजेच ही फक्त कौटुंबिक भेट नव्हती तर लोकांपर्यंत आणि सत्तेपर्यंत एक ठरलेला मेसेज होता आणि तो मेसेज मात्र एक नवीन प्लॅन होता। याच दरम्यान एकनाथ शिंदे गटात मात्र अस्वस्थता वाढत गेली। योगेश कदम, शिरसाट, गोगावले, दादा भुसे, संदीपान भुमरे, शिंदे गटालाच वेगवेगळे मंत्री अडचणीत येत गेले। दुसरीकडे भुजबळ, कोकाटे, मुंडे हे सुद्धा अडचणीत आले, पण त्यामागे सरकार नव्हतं, त्यांचा वैयक्तिक चुका होत्या। मात्र शिंदे गटातील प्रेशर वेगळंच दिसत राहिलं, त्यामुळे स्पष्ट जाणवलं प्रयोग मात्र एकनाथ शिंदेंवर होत गेला आणि ते एका बाजूवरच अडकत गेलेले आहे। शिंदे गटातील 10 ते 15 आमदार आणि त्यातील अनेक मंत्री गंभीर चौकशीच्या छायेत आहे। हे केस सध्या दाबले गेले जरी असले तर गरज जर पडली तर पुन्हा ॲक्टिव्ह करू शकतो, त्यामुळे भाजप कधी कोणत्या क्षणी काय करेल हे सांगता येत नाही। त्यामुळे शिंदे गटातील आमदार शिंदेंप्रती लॉयल राहत नाही तर ते सत्तेच्या भीतीपोटी टिकत आहे आणि हेच नेमकं अजित पवारांच्या गटातही दिसतं। त्यांचा पक्ष नावाला त्यांचा जरी असला तरी प्रत्यक्षात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, भुजबळ आपापल्या पद्धतीने चालतात। अजित पवार अडचणीत आले की त्यांच्या आमदारांची डिफेन्स लाईन दिसत नाही, पण आश्चर्य इथं आहे अजित पवार अडचणीत आले की त्यांना डिफेंड करायला पुढे कोण येतं? रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि अनेकदा स्वतः शरद पवार। पार्थ पवार प्रकरणावर सुद्धा शरद पवारांनी तटस्थ भूमिका घेतली होती, तर सुप्रिया सुळेंनी पार्थला फोन केला असल्याचं देखील सांगितलं होतं। अंजना कृष्णा यांच्या वादानंतर पहिली प्रतिक्रिया पवार कुटुंबाकडूनच आली, म्हणूनच दोन्ही पवार कुटुंब एकमेकांचं संरक्षण अजूनही करत आहे हे मात्र आपल्याला पाहावं लागेल। नगर परिषदांच्या गोंधळातही बाळाराजांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी अजित पवारांचा पक्ष नव्हे तर रोहित पवार पुढे आले होते। या सर्व घटनांमधून जे काही प्रकरण स्पष्ट झालंय त्यातून एक गोष्ट मात्र सिद्ध होते, शेवटी पवार कुटुंब हे मात्र एकच आहे। अजित पवार असो की शरद पवार एकमेकांना सातत्यानं डिफेंड करत आहे आणि हीच गोष्ट भाजपसाठी अजित पवारांना घट्ट खेचून ठेवली गेली। शिंदेंवर प्रयोग होतात पण पवारांवर नाही, कारण म्हणजे अजित पवारांकडे परतीचा मार्ग आहे तर एकनाथ शिंदेंकडे नाही। या सर्व घटनांचा अंतिम अर्थ असा होतो, पवारांचं राजकारण मात्र संपलेलं नाही, उलट दुसरा अंक सुरू झालाय। एकीकडे अजित पवार महायुतीत आहे तर दुसरीकडे शरद पवार महाविकास आघाडीत। दोन्हींकडून मेसेज जातोय की पवार कुटुंबांची एकता तुटलेली नाही आणि म्हणूनच शरद पवार कोणत्याही षडयंत्राला भीत नाही आणि एक वेगळी भूमिका अजित पवार आणि शरद पवार घेऊ शकतात असा प्रश्न सातत्यानं महाराष्ट्राला पडत आहे। येणाऱ्या काळात नेमकं होणार काय हाच मोठा प्रश्न आहे। मित्रांनो, या सगळ्या राजकीय घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की लिहा। अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।